आणि एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। सोलापुरामध्ये राजकीय वादातनं भाजपमधल्याच दोन गटात टोकाचा वाद झालाय। सोलापुरातील जोशी गल्ली परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचे संपर्क कार्यालय दुसऱ्या गटानं फोडलंय। उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून दुसऱ्या गटाने कार्यालय फोडल्याचा आरोप करण्यात येतोय आणि सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। आपण तिथलीच ही दृश्य पाहतोय। सोलापूरमधली दृश्य बघतोय। सोलापूरमध्ये भाजपच्याच दोन गटात प्रचंड वाद झालाय। भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचं कार्यालय या वादातनं फोडण्यात आलेलं आहे। उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून दुसऱ्या गटाने कार्यालय फोडल्याचा आरोप आहे। आपले प्रतिनिधी आफताब शेख आपल्याला सध्या तिथल्या घडामोडींची माहिती देत आहेत। आफताब, सोलापुरातल्या रविवार पेठ येथे प्रभाग क्रमांक 2 जो आहे सोलापूर महानगरपालिकेअंतर्गतला, त्या ठिकाणी शिंदे आणि सर्वदे हे दोन भाजपमधलेच दोन प्रमुख गट आहेत। त्यातल्या शिंदे गटातील शालन शिंदे यांना भाजपनं अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यानंतर सर्वदे जो गट आहे तो आक्रमक झाला आणि अचानक पद्धतीनं त्यांनी माजी नगरसेवक असलेले शंकर शिंदे यांच्या कार्यालयावरती हल्ला केला आणि तोडफोड केल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी होतोय। या घटनेनंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो शंकर शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। दंगा नियंत्रण पथक असेल, वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अर्थात घटना सगळी परिस्थिती जी आहे ती आता नियंत्रणात आहे। तणावपूर्व शांतता जी आहे ती आता रविवार पेठ आणि जोशी गल्ली भागामध्ये आहे। भाजपमध्ये जी उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोर असतील किंवा जे प्रतिस्पर्धी इच्छुक होते त्यांच्यामध्ये मोठी नाराजी आहे आणि त्याच नाराजीतून हे झाल्याचं आपल्याला सोलापुरातून पाहायला मिळतंय। आत्ताच कुठेतरी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया संपलेली आहे आणि त्यानंतर सोलापुरातला हा भाजप अंतर्गतला पहिला वाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय, जो अत्यंत टोकापर्यंत गेलाय। पूर्वी नक्कीच आफताब, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर आणखीन एक पुन्हा एकदा सोलापुरातला हा प्रकार बंडखोर आणि पक्षांतर्गत वादामध्ये टोकाच्या पद्धतीचा हा वाद बघायला मिळतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।